नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 7वी सामान्य विज्ञान। आजचा आपला घटक आहे मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे, एलिमेंट्स, कंपाउंड्स अँड मिक्सचर्स। विद्यार्थी मित्रांनो, पदार्थाच्या अवस्था कोणकोणत्या आहेत हे आपण शिकलेलो आहोत। तर पदार्थाच्या अवस्था आहेत त्या म्हणजेच सॉलिड, स्थायू पदार्थ, लिक्विड, द्रव पदार्थ, वायू म्हणजेच गॅस। तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत आणि आपल्या अवतीभोवती आपल्याला या अवस्थांमध्ये असणारे अनेक पदार्थ आढळून येतात। तर या पदार्थाच्या अवस्थेतील एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पदार्थ कशा प्रकारे रूपांतरित होतात म्हणजेच अवस्थांतर कशा प्रकारे होते हेही आपण शिकलेलो आहोत। तर उष्णता आणि अवस्थांतर, उष्णतेमुळे पदार्थाचे अवस्थांतर घडून येते। उष्णता दिल्यावर स्थायूचे द्रवात आणि द्रवाचे वायूत रूपांतर होणे यालाच अवस्थांतर असे म्हणतात। जेव्हा आपण स्थायू पदार्थाला उष्णता देतो म्हणजेच बर्फ जर आपण घेतला तर बर्फाला आपण सामान्य तापमानाला बाहेर काढल्यानंतर उष्णतेमुळे त्याचं पाण्यात रूपांतर होतं म्हणजेच स्थायूचं द्रवात रूपांतर होतं आणि या द्रवाला म्हणजेच पाण्याला आपण उष्णता दिली असता पाण्याची वाफ होते म्हणजेच द्रवाचं वायूत रूपांतर होते। हाऊ द सबस्टन्सेस चेंजेस देअर state of matter that we have learned in the previous standards. When we give heat to a solid substance, it turns into liquid, and if we continue this process, the liquid changes into gaseous state. So, ice after giving heat turns into liquid, that is water. Again giving heat, it turns into water vapor, and similarly vice versa, means if we cool this water vapor, it turns into liquid, and liquid, if we cool this water, it turns into ice. Okay, तर उष्णता काढून घेतल्यानंतर वायूचे द्रवात रूपांतर होते। बघा, उष्णता दिल्यावर बर्फाचं पाण्यात, अजून पाण्याला उष्णता दिली की पाण्याचं वाफेत रूपांतर होतं म्हणजेच वायूत। ही उष्णता आपण जेव्हा काढून घेतली म्हणजेच पदार्थ थंड केला तर वाफेचं पाण्यात रूपांतर होतं। हे पाणी आपण अजून थंड केलं तर त्याचं बर्फात रूपांतर होतं। यालाच आपण चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर असं म्हणतो आणि आपण इयत्ता 6वी मध्ये हे अवस्थांतर जे आहे चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर हे शिकलेलो आहोत। ओके डिअर फ्रेंड्स, मॅटर म्हणजेच द्रव्य। तर द्रव्य म्हणजे काय? प्रत्येक पदार्थ हा द्रव्याचा बनलेला असतो असं आपण म्हणतो। मग प्रत्येक पदार्थ म्हणजेच निसर्गामध्ये असणाऱ्या अनेक ज्या गोष्टी आहेत, अनेक ज्या वस्तू आहेत, त्या वस्तू ज्यापासून तयार होतात त्याला पदार्थ असे म्हणतात।
पदार्थाला शास्त्रीय भाषेमध्ये आपण द्रव्य हा शब्द वापरतो. In scientific language, we called an object as matter. So an object is made up of what? And it is called matter. Matter. So in scientific language, we use this term as matter. नेचर ऑफ मॅटर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. द्रव्याचे स्वरूप आणि गुणधर्म आपण आता बघणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये एक खडू दिसतो आहे, राईट. वी राईट ऑन द बोर्ड विथ द हेल्प ऑफ दिस चॉक. बट डिअर फ्रेंड्स, दिस चॉक when we write, it turns into a small particles, and many times you have noticed that you can write with the help of the smallest particle of this chalk, right? आपण अगदी या चॉकच्या छोट्याशा कणापासून सुद्धा, अगदी बोटाच्या टोकावर आपण तो कण घेतला तर त्याच्यापासून सुद्धा आपण त्या खडूने म्हणजेच त्या छोट्याशा तुकड्याने लिहू शकतो, राईट. म्हणजेच जे काम आपण खडूने करू शकत आहोत, सेम type of work we can do with the smallest particle of this chalk. Now chalk is a solid substance, right? Chalk is a solid. Now ink drop. Ink is a liquid. So the ink drop, the smallest ink drop, we can also write with that ink drop. Similarly, here this is a perfume. ज्या वेळेला आपण परफ्यूम अशा प्रकारे उडवतो त्यावेळेला त्याचे असंख्य कण आजूबाजूला उडतात आणि त्याचा वास एखाद्या खोलीच्या कोपऱ्यात जाऊन पोहोचतो, राईट. आता या ठिकाणी बघा, स्थायू, द्रव आणि वायू अवस्थांमध्ये असणारे हे विविध पदार्थ आहेत. तर या पदार्थांचे जे गुणधर्म आहेत, हे गुणधर्म त्या पदार्थांच्या छोट्याशा कणामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतात. सो इवन दो these particles are divided into small particles, their properties present in their smallest particle also. So स्थायू, द्रव व वायू अवस्थांमध्ये असणाऱ्या विविध वस्तूंमध्ये असणारे द्रव्य हे त्या वस्तूंच्या गुणधर्मांसाठी कारणीभूत असते. सो इट इज द मॅटर present in various things in solid, liquid or gaseous states that is responsible for their properties, and therefore the fragrance of a perfume can be easily reachable to the other end of the room, right? In day-to-day life, we come across many such things in our surroundings. निसर्गातील काही पदार्थ आपण जसेच्या तसे वापरतो, तर काही पदार्थ वापरण्यासाठी त्या पदार्थांमध्ये बदल करावे लागतात. तर अशा गोष्टींना वस्तू असे म्हणतात. या वस्तूंना विशिष्ट आकृती असते, त्यांच्या भागांची विशिष्ट रचना असते आणि या वस्तू पदार्थाच्या म्हणजेच द्रव्यांच्या बनलेल्या असतात. आता या ज्या वस्तू आहेत, या वस्तूंची निर्मिती म्हणजेच या वस्तू एकाच प्रकारच्या द्रव्यापासून बनलेल्या असतात की एकापेक्षा अधिक प्रकारच्या द्रव्यापासून बनलेल्या असतात. त्यानुसार द्रव्याचे प्रकार पडतात. द्रव्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, pure substance and mixture. So we study different properties of these things, and in day-to-day life we use different
things. So these things, sometimes they made from only one kind of matter, and sometimes they are made from more than one kind of matter. Accordingly, the matter is classified into two parts, that is pure substance and mixture. Okay, so let's see what is pure substance and what is mixture. Before that, we have also learned the properties of matter. आपण द्रव्याचे गुणधर्म शिकलेलो आहोत. फुगा, राईट? फुगा जेव्हा आपण फुगवून भिंतीला लावतो, काही वेळानंतर एक फुगा जर आपण फोडला तर बरोबर काय होतंय, ती दोऱ्याला टांगलेली जी पट्टी आहे ती पट्टी फुगलेल्या फुग्याच्या बाजूने आपल्याला झुकलेली दिसून येते, म्हणजेच द्रव्याला वस्तुमान असते. त्याचबरोबर द्रव्य जागा व्यापते. बादली भरलेली असेल, त्या बादलीत आपण जर दगड टाकला किंवा गोठी टाकली किंवा एखादा मग बुडवायचा प्रयत्न केला तर पाणी बाहेर सांडते, राईट? म्हणजेच द्रव्याला वस्तुमान असते आणि द्रव्य जागा व्यापते. सो मास and volume, these are the two properties of matter which we have already learned. निसर्गात आढळणारी काही द्रव्ये ही शुद्ध स्वरूपात असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये एकच घटक असतो. तर अशा एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक भाषेत पदार्थ, सबस्टन्स असे म्हटले जाते. फॉर एक्झाम्पल, तांबे. So in nature, many kinds of matter are found in pure form. Now, pure form means what? They contain only one constituent, and that is known as substance. On the other hand, some matters are made up of two or more substances, and they are called mixtures. For example, pickle, लोणचं. Now, pickle is made from that lemon or mango, then mustard powder, chili powder, oil, salt, jaggery, etc., etc., right? So, made up of two or more substances. Or sea water. Water is there, salt is there, some other substances are there. So, more than two substances, these are called mixtures. Matter classified into two groups, just we have seen, that is pure substances and mixtures. Now, what is substance? Matter made of only one constituent is called a substance, right? For example, see here, examples of substances: gold, iodine, oxygen. These are the substances. Gold, water, diamond, salt. These are examples of substances. एकच घटक असलेला पदार्थ, एकच घटक असलेलं द्रव्य, त्याला आपण पदार्थ असे म्हणतो. आता या ठिकाणी तुम्हाला बघा दिसतंय, एका भांड्यामध्ये पाणी उकळत आहे. या भांड्यावर जर आपण झाकण ठेवलं आणि थोड्या वेळाने हे झाकण आपण बाजूला केलं तर आपल्याला झाकणाच्या आतल्या बाजूला पाण्याचे छोटे छोटे थेंब जमा झालेले दिसून येतील. त्याचबरोबर या ठिकाणी दुसऱ्या चित्रात आपण बघूया, परफ्यूम जर आपण अशा प्रकारे उडवला तर हा जो फवारा बाहेर पडतो त्यातून आपल्याला काय येतो आहे, एक सुंदर वास येतो आहे. सेंट
दॅट इज फ्रॅग्रन्स वी गेट. तर सर्व पदार्थ जे आहेत हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात. म्हणजेच हे पाणी किंवा त्या फवाऱ्यातील अत्तरामध्ये सेंटमध्ये असणारा जो सूक्ष्म कण आहे त्याच्यामध्ये सुद्धा गुणधर्म सारखेच असणार आहेत. थोडक्यात सर्वच पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात आणि पदार्थांचे हे लहान कण म्हणजेच रेणू होय. सो ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल्स. बघा या ठिकाणी स्प्रे पंप जेव्हा अशा प्रकारे वापरला जातो, पाणी जेव्हा पंपाच्या सहाय्याने बाहेर काढलं जातं किंवा शेतावर शेतकरी इन्सेक्टिसाइड्स फवारतो त्या कीटकनाशकामध्ये ती जी औषधं आहे त्याच्यामध्ये असणारे गुणधर्म हे सारखेच असणार आहे. In fact, all substances are made up of extremely tiny particles, and these smallest particles of substances are molecules. मूलद्रव्य एलिमेंट. सोनं, चांदी, तांबे, ऑक्सिजन, नायट्रोजन ही मूलद्रव्य आपल्याला निसर्गामध्ये आढळतात. तर मूलद्रव्य म्हणजे काय? तर ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना मूलद्रव्य असे म्हणतात. आता आपण बघितलं की सर्व पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात आणि पदार्थाचा हा लहान कण म्हणजेच रेणू होय. जर तांबे हे उदाहरण आपण घेतलं तर तांब्याचे सूक्ष्म कण जर आपण बघितले तर त्याचे गुणधर्म आणि या तांब्याचे गुणधर्म हे सारखेच असणार आहेत. तर हा झाला तांब्याचा रेणू. त्यामध्ये एकाच प्रकारचे काय आहेत? अणू आहेत. सो अ सबस्टन्स whose molecules are made up of one or more atoms and they are exactly alike is called an element. See here, exactly alike हे महत्वाचं आहे. एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना आपण काय म्हणतो? मूलद्रव्य. तर चांदी, so made up of one or more atoms. For example, see here oxygen. Oxygen is made up of 2 atoms, right? Hydrogen, it is made up of 2 atoms. But gold or copper, it is made up of only 1 atom. So the substance whose molecules are made of 1 or more atoms, but they should exactly alike. So oxygen is made of 2 atoms, but both are same. Nitrogen, same. So their properties are same and these are known as element. तर मूलद्रव्य म्हणजे काय? ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना मूलद्रव्य असे म्हणतात. मूलद्रव्यांचे विघटन करून वेगळा पदार्थ मिळत नाही. उदाहरणार्थ आता कॉपर जर आपण घेतलं, तांबे, तर तांब्याला आपण जर विघटन त्याचं केलं आपल्याला वेगळा पदार्थ मिळणार नाही, तांबच मिळणार आहे. We do not get different substances by the decomposition of an element. मूलद्रव्यांचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात. प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे वस्तुमान आणि आकारमान वेगवेगळे असते. तर ऑक्सिजन घेतला आपण तर ऑक्सिजनचा लहानात लहान कण हा सुद्धा त्याच प्रकारच्या अणूंनी बनलेला असणार आहे. मात्र प्रत्येक मूलद्रव्यामध्ये म्हणजेच ऑक्सिजन किंवा तांबे किंवा सोने या प्रत्येक मूलद्रव्यामध्ये अणूचं वस्तुमान
आणि आकारमान हे वेगवेगळे असते. The mass and volume of atoms of different elements are different. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी 118 मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे. Scientists have discovered 118 elements up till now. So elements, they are represented with the help of symbols. Everything is made of elements. Out of these 118 elements, 92 elements occur in nature naturally, and remaining are man-made. So the first 20 elements and their symbols are given. See here, these elements are represented with the help of some symbols. Zinc is represented as Zn, nickel Ni, तांबे copper Cu, aluminium Al, hydrogen H, लोखंड iron that is Fe, sodium Na, पारा mercury Hg, oxygen O, cobalt Co, nitrogen N, मॅग्नेशियम Mg, कॅल्शियम Ca. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या त्यांना काही ॲब्रिव्हिएशन्स दिलेली आहेत. काही संक्षिप्त नावांचा वापर करून ही मूलद्रव्य दर्शविली जातात. तर मूलद्रव्यांचा लहानात लहान कण म्हणजेच अणू होय. जॉन डॉल्टन यांनी याला अणू हे नाव दिलेले आहे. So atoms are the smallest particles of any element that is still that element. For example, बघा अणू ऑक्सिजनचा अणू आपण घेतला तर आपल्याला अशा प्रकारे त्याचं स्वरूप दिसतं. अणू म्हणजे काय, याचं स्वरूप काय आहे हे आपण पुढील इयत्तांमध्ये शिकणार आहोत. तर ऑक्सिजन त्याचा हा अणू म्हणजेच त्याचा लहानात लहान कण आणि त्याचे गुणधर्म हे मूलद्रव्यासारखेच असतात. तर हा जो ऑक्सिजन आहे हा निसर्गामध्ये आपल्याला वायू रूपामध्ये आढळतो. एक हा ऑक्सिजनचा अणू आहे. निसर्गामध्ये ऑक्सिजन वायू रूपात आढळतो. ऑक्सिजनचा दोन अणू जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला हा ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. तर आणि हवेमध्ये ऑक्सिजन हा नेहमी आपल्याला रेणू स्वरूपात सापडतो. मग रेणू स्वरूपात सापडतो म्हणजेच काय, तर बघा O2 ऑक्सिजनचे नेहमी दोन अणू आपल्याला एकत्र आढळून येणार आहेत. ऑक्सिजन जो आपण घेतो हवेमध्ये असतो, मुक्त स्वरूपात असतो, वायू रूपात आहे, सजीवांना आवश्यक आहे, मात्र तो अशा प्रकारे आपल्याला रेणू स्वरूपात म्हणजेच O2 या स्वरूपात तो आपल्याला सापडतो. मग या ऑक्सिजनचा एक अणू आपण बघितला, परंतु निसर्गामध्ये मात्र ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असलेला हा ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. तर व्हॉट इज ऑक्सिजन? So oxygen in nature we find it in gaseous states, and remember always two atoms of oxygen join to form a molecule of oxygen. So this is a molecule of oxygen. Now atoms we cannot see them with naked eyes. Similarly molecules also cannot be seen with naked eyes. तर रेणू म्हणजे काय, अणूंच्या जोडणीतून तयार झालेल्या आणि स्वतंत्र अस्तित्व असलेल्या घटकाला
रेणू असे म्हणतात. सो 2 atoms join to form a molecule, but it has an independent existence. For example, oxygen. 2 atoms of oxygen combine together to form a molecule of oxygen. See, oxygen atom plus oxygen atom, oxygen molecule. Similarly, nitrogen. Nitrogen atom, 2 nitrogen atom combine together to form a nitrogen molecule. Hydrogen, 2 hydrogen atom, they combine and they have independent existence. So this is a molecule. So which elements are present in air? हवेमध्ये असणारी मूलद्रव्ये कोणकोणती आहेत? As you know, there are different elements present in air. For example, oxygen, argon, neon, xenon, krypton, methane, helium, nitrogen, carbon dioxide, hydrogen, etc. etc. Right? आता या ठिकाणी आपण बघितलं की ऑक्सिजन O, अर्गॉन AR, क्रिप्टॉन KR. म्हणजेच या ठिकाणी मूलद्रव्यांसाठी आपण संक्षिप्त रूपामध्ये काही अक्षर वापरलेली आहेत. तर मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची ही पद्धत बर्झेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केलेली आहे. तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण अनेक ठिकाणी अशा प्रकारे संक्षिप्त नावांचा वापर करतो. उदाहरणार्थ डॉक्टर, DR, बरोबर. फ्रीज, रेफ्रिजरेटर पण आपण फ्रीज म्हणतो. एअर कंडिशनर पण आपण काय म्हणतो? AC. तशाच प्रकारे मूलद्रव्यांसाठी सोयीसाठी संज्ञा म्हणजे संक्षिप्त रूप वापरण्याची पद्धत बर्झेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली. So he was the first to use the present method of using symbols for elements. तर मूलद्रव्यांसाठी वापरण्यात येणारी ही संज्ञा ही मूलद्रव्यांच्या नावाचा संक्षेप करून बनवलेली असते. प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा ही इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून दर्शवली जाते. काही वेळेला ग्रीक अक्षरांचा वापर केलेला असतो आणि ज्या वेळेला सेम एलिमेंट्स असतील, उदाहरणार्थ कॉपर, कोबाल्ट, कार्बन, सगळीकडे CC वापरला तर गोंधळ होऊ शकेल. आणि म्हणूनच बघा, हायड्रोजन, हेलियम, जर फक्त HH वापरलं तर गोंधळ होऊ नये यासाठी हायड्रोजन साठी H तर हेलियम साठी HE ही संज्ञा वापरलेली आहे. बेरिलियम साठी BE तर बोरॉन साठी B. कार्बन साठी C, क्लोरीन Cl, कॅल्शियम Ca. कॉपर साठी बघा Cu आणि कोबाल्ट त्याच्यासाठी CO, कॅपिटल C स्मॉल O. तर अशा प्रकारे जेव्हा 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या नावामध्ये पहिले अक्षर समान असते त्यावेळेला संज्ञा लिहिण्यासाठी अक्षरांची जोडी वापरली जाते. उदाहरणार्थ बघा Cu, CO किंवा Cl, क्लोरीन, कॅल्शियम Ca बघा, कार्बन C. तर अशा प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये ही मूलद्रव्य दर्शविण्यासाठी अशा प्रकारे संक्षिप्त पद्धत वापरून म्हणजे ते काही आद्याक्षरांचा संक्षेप करून बनवलेली ही संज्ञा आहे आणि प्रत्येक मूलद्रव्याची ही संज्ञा इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून दर्शविली जाते. तर थोडक्यात आपण आज काय शिकलो?
वस्तू ज्यापासून तयार होते त्यास पदार्थ असे म्हणतात. ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना मूलद्रव्य असे म्हणतात. मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजेच अणू होय. अणूंच्या जोडणीतून तयार झालेल्या परंतु स्वतंत्र अस्तित्व असलेल्या घटकाला रेणू असे म्हणतात. मूलद्रव्यांसाठी वापरण्यात येणारी संज्ञा ही मूलद्रव्यांच्या नावाचा संक्षेप करून बनवलेली असते आणि मूलद्रव्ये दर्शविण्यासाठी संज्ञा वापरण्याची ही पद्धत बर्झेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली. पुढच्या भागामध्ये आपण मूलद्रव्याचे प्रकार कसे पडतात त्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. असेच सुंदर सुंदर पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.